नमस्कार. सर्वांना मानाचा जय शिवराय. मी तेजय देशमुखांनी आपण बघत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोखतो खालापूर न्यूज. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आतकरगाव ग्रामपंचायतून एक मोठी बातमी समोर येत आहे. आरक्षणाच्या जोरावर सरपंच पद मिळवले, पण कायद्याने बंधनकारक असलेली जात पडताळणी मात्र 1 वर्षाची असताना 2 वर्षे उलटूनही केलेली नाही. याच मुद्द्यावरून आता आतकरगावचे ग्रामस्थ पत्रात स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे प्रवीणजी भालेराव, रवी वाघमारे, ओंकारजी खेडेकर, योगेश देशमुख आणि तेजस देशमुख तसेच अन्य ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तहसील खालापूर कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप वैधतेचा पुरावा नसल्याने या सरपंचांना अपात्र ठरवावे अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ग्रामस्थांनी केलेली आहे. नमस्कार, मी प्रवीण भालेराव. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे. तसेच माझे सहकारी रवी वाघमारे. आम्ही खालापूर तालुक्यामधील आतकरगाव ग्रामपंचायतचे रहिवासी असून आम्ही आज खालापूर रायगड जिल्हा अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयावर आलेलो आहे. येण्याचं कारण असं आहे की 30/10/2025ला आपण एक तहसीलदार कार्यालय खालापूर इथे एक अर्ज केला होता की 2023ला ज्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये जे काही सरपंच पदाचे आरक्षण पडले होते त्या आरक्षणामधून ग्रुप ग्रामपंचायत आतकरगावमधून शर्मिला नितीन भोईर या निवडून आलेल्या होत्या आणि त्यांनी जात पडताळणी केले का यासाठी आपण तहसीलदारला अर्ज केल्यानंतर आपल्याला माहिती अशी प्राप्त झाली की त्यांनी जात पडताळणी केल्याची माहिती आपल्याकडे सादर केलेली नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग या ठिकाणी माहितीचा अधिकार टाकला. त्या माहितीच्या अधिकारावर आम्हाला अशी माहिती देण्यात आली की सदरची माहिती ही तहसील कार्यालयाला तुम्हाला प्राप्त होऊन जाईल, तर आपण तहसील कार्यालयामधून आपण ती माहिती घेण्यात यावी. त्यानंतर पुन्हा आम्ही तहसील कार्यालय खालापूरला जाऊन माहिती विचारल्यास त्यांनी सांगितले की आपल्याकडे सादर केलेलं नाही, म्हणजे त्यांची जात पडताळणी झालेली नाही आहे. सदर सरपंच पदाचा कालावधी हा जात पडताळणीचा कालावधी हा वर्षभराचा असतो. त्यांनी ती माहिती त्यांना जात पडताळणीची माहिती सादर करायची असते. पण आता जवळपास 2-2.5 वर्ष होऊनसुद्धा जात पडताळणीची माहिती सादर केलेली नाही. याचा अर्थ असा होतो की यांनी जात पडताळणी केलेली नाही आहे आणि एक आदिवासी समाजाचा आरक्षण यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळलेलं आहे. तर त्या प्रकरणाची आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन विभाग येथे आम्ही एक तक्रारी अर्ज केलेला आहे की सदरचे सरपंच यांनी जात पडताळणी केलेली नाही आहे आणि त्याचा तो पद रद्द करण्यात यावा आणि तेथे निवडणूक लावण्यात यावी. ह्या पद्धतीने आम्ही तो अर्ज केलेला आहे. तर आम्हाला पुनर्भेटीनंतर सांगण्यात आज असा आलेला आहे की सदरचा अर्ज आपल्याकडे मिळालेला आहे. काही दिवसामध्ये त्याची सुनावणी लावण्यात येईल आणि सदरची पद हा जर जात पडताळणी केली नसेल तर तो रद्द करण्यात येईल अशी माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे. असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे. तरी